भैया एक ओली भेळ बना ना. हो नीरज, आज अभिमान वाटतो तुझा. तू इतक्या दिवसात तोंडाने काय बोलू शकला नाहीस, पण आज निदान पत्र तरी दिलंस. बाबा तुम्ही इथे का आलात? का म्हणजे तू नेहमीसारखा काहीतरी घोळ घालशील ना, म्हणून मला यावं लागलंय. हे बघा बाबा, मी नुपूरला पत्र दिले. हा, तुम्ही काम करा, तुम्ही घरी जा, मी गुड न्यूज घेऊन येतो. ओके. पण काय आता ही कधी पत्र वाचणार आणि मग पुढे, त्यापेक्षा मी जाऊन सांगतो तिला. नको, ते म्हणतात ना, अति घाई संकटात नाही, तसं काही नको प्लीज. तुला अमेरिकेला टेम्पो चालवायचा काय? म्हणजे टेम्पोच्या मागे लिहिलेलं बरोबर माहितीये तुला. बाबा तुम्ही घरी जा ना प्लीज. हा बरं, तुम्हाला काही हवंय का खायला इथे, भेळ वगैरे काही? नाही नको. गुड. म्हणजे आता एवढा आग्रहच करतोयस तर ते एक उपरवाला सांग त्याला. हा? उपरवाला त्याला माहिती आहे ते बरोबर. बरं ठीक आहे. सुनो भैयाजी, एक उपरवाला देना. आणखीन काही हवंय का? नाही काय नको. ठीक आहे, उपरवाला. खुश? अजून नाही. हे बघा, आता तुम्हाला अजून काही देऊ शकत नाहीये मी. तुम्हाला अजून काही हवं असेल तर सांगा, मी घेऊन देतो. जोपर्यंत तू गुड न्यूज घेऊन येत नाहीस ना, तोपर्यंत मी काय खुश होणार नाही. बाबा ऐका ना प्लीज, तुम्ही घरी जा ना. हे बघा, नुपूरने जर आपल्याला असं पाहिलं नाही ते तर सगळं भांड फुटेल आपलं. कळतंय का तुम्हाला? तुम्ही प्लीज माझं ऐका प्लीज. हा रे बरोबर. बरं मी जातो. आणि घरीच जा प्लीज. ते बघतो मी. बघ यार, याने माझं पत्र वाचलं असेल. पत्र वाचून रागावली तर माझ्या. यार, काही गैरसमज करून घेतला नाही म्हणजे झालं. नाही असं काही होणार नाही प्लीज. नुपूर, नुपूर, नुपूर. यार कशी काय अचानक गेली? पत्र वाचून रागावली नसेल ना, म्हणून निघून गेली असेल. मी पण मूर्ख, उगाच दिलं तिला पत्र. घरी गेलीस? घरी फोन करून विचार. नको, घरी नको. घरचे पण टेन्शन होते. काय करू? श्री श्री श्री. हा नीरज बोल रे. अरे यार, एक प्रॉब्लेम झालाय. काय झालंय? अरे तसं काय झालं ना श्री, मी आणि नुपूर आम्ही दोघे फिरायला बाहेर आलो होतो आणि मी भेळ आणायला म्हणून गेलो आणि परत येऊन बघतोय तर नुपूर नव्हती यार तिथे. म्हणजे मला कळत नाही, मे बी ती कुठे ती दिसतच नाहीये ती मला. म्हणजे तू पॅनिक होऊ नकोस. तू ये इकडे, आपण तिला शोधूया. अरे पण श्री, तुला कळतंय का, ती मला असं वाटतं की ती माझ्यावर रागवून कुठे गेली. मला कळत नाही, म्हणजे काय करू, काही सुचत नाही यार. नको काळजी करूस. तू ये ना, तू इकडे ये, आपण शोधूया तिला. ये. हो बरं, मला सांग कुठे भेटू, कुठे यायचंय? मी तुला पत्ता पाठ. हा ये. हा पटकन कर प्लीज. नुपूर, आम्ही दोघे फिरायला गेलो होतो यार. हो हो म्हणाली मला. अरे काय म्हणाली? अचानक कशी काय गायब होती ती? तिला कळत नाही का? मी सगळं व्यवस्थित गप्पा चालू होत्या, सगळं मनातलं बोलायचं होतं, पत्र लिहिलं होतं, ते दिलं तिला आणि मी काहीतरी खायला आणायला गेलो आणि गायब झाली ती. गायब, कळलंच नाही मला कधी कुठे गेली ते. अरे काय रिलॅक्स, तुला कळतंय का श्री? सिरियस आहे. किती वेळ झाला सापडत नाही. जरा शांत हो आधी नीरज. शांत. हा शांत.
वे तुझ्या साखरपुड्याचं कळलं, वाईट वाटलं. अरे साखरपुड्याचं काय घेऊन बसलायस? तुला तुला कळतंय का? नुपूर सापडत नाहीये, गायब झाले. बराच वेळ झाला मी तिला शोधून शोधून हैराण झालोय. कुठे असेल ती? काय करत असेल? तुला कळतंय का? मला माहिती कुठे? मला माहितीये नुपूर कुठे आहे, पण त्याआधी मला सांग, तू तिला माफ केलंस? म्हणजे नुपूर, तिच्या चेहऱ्यावरून पत्राचं उत्तर हो आहे की नाहीये तेच कळत नाहीये. नुपूर, पडलीस का डोक्यावर तू? तुला कळतंय मी तुला कुठे कुठे शोधतोय, किती वेळ झाला? बरं ते सोड, ते पत्र वाचलंस का? काय 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 ठरवलं? हो, खरंच हो. माझा विश्वासच बसत नाहीये. तुला कळतंय का? हिला माझ्या मनातलं कळलं. तुला कसं कळणार? तुला कळलं माझ्या मनातलं फायनल? नीरज, तिनं पत्र वाचलेलं नाहीये, फेकते. सॉरी, मी पत्र वाचणारच होते. बिचारा नीरज, दुःख बोलून दाखवता येत नाही म्हणून त्यानं पत्र लिहिलं. नक्की खूप दिवस झाले हे बोलायचं होतं, पण हिम्मत झाली नाही. पण आज मला माझ्या मनातलं तुला सगळं सांगायचंय, म्हणून हे पत्र. खरं तर अरे देवा, पत्र पत्र अरे बापरे, शिट. नीरजने एवढ्या कष्टाने पत्र लिहिलं आणि मी अशी कशी यार मी. शी, आता मी काय करू? नीरज खूप रागवेल माझ्यावर. पत्र, आता मी काय करू? खरंच वाचणार होते, म्हणजे मला वाचायचंच होतं पत्र, पण अरे ते चिखलात पडलं आणि बघ ना त्याची काय अवस्था झाली. काय साखरपुडा झाला नाही म्हणून तू दुःखी आहेस, हेच लिहिलं होतंस ना? हो ना, सॉरी. शिट, मी वाचायला हवं होतं पत्र, पण ते बघ ना काय अवस्था झाली, कसं वाचणार होते मी? आणि मग त्या सगळ्या गोंधळात मला कळलं नाही, मग मी तुला कसं फेस करू, म्हणून मग मी श्रीला फोन केला, म्हणून तो आला. पण तू बघ ना, श्रीकडे बघ. तो एवढ्या सगळ्या संकटांमधून बाहेर पडून तो कसा खंबीरपणे बाहेर पडला. ते बघ ना, म्हणजे तुला कळतंय ना मला काय समजायचंय. सॉरी ना नीरज, सॉरी, आय एम सो सॉरी. हे बघ, तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस ना, मग मी तुझी खूप चांगली मैत्रीण आहे ना, तू मैत्रिणीवर चिडणार का? आय एम सॉरी नीरज, बोल ना रे. सॉरी, तू माझ्याशी नाही बोलणार का? सॉरी. मी तिला इकडे आज माफ कर. श्री, मला तुझ्यावर राग नाही. तू मला अचानक सोडून का आलीस? सॉरी ना. सॉरी म्हणजे काय? म्हणजे पत्रच ना, तू परत लिह ना पत्र, मी वाचेन आणि यावेळेस मी नक्की वाचणार. आणि मला काही कळत नाही, मला बोलण्यासाठी, माझ्याशी बोलण्यासाठी तुला पत्र लिहायची काय गरज आहे? डायरेक्ट बोल ना, मी तू बोलू शकतो, मी ऐकू शकते. तेव्हा तू पत्र लिहिलं नसतं ना तर हे सगळं काही घडलंच नसतं. बरं, सॉरी 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 ना नीरज, बोल ना रे. तू माझं बेस्ट 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 फ्रेंड आहेस ना, बोल ना मग. नुपूर, किती भोळी आहेस ग तू. या भोळेपणा जास्त प्रेमात पडलोय, पण मला ना कळत नाही मी तुला विचारू कसं. सांग ना, माझ्याशी लग्न करशील? चला, झालं ना. आता मी वांगी चिरायला घेते भजीसाठी. वांगी काय? नाही नाही, मी पोटॅटो काढते, आपण पोटॅटोची भजी करूया. बटाट्याची काय सारखी भजी? काहीतरी वेगळी भजी खायला काय हरकत आहे? अशी वांग्याची, कशाची आणि भोपळ्याची भजी किती सुंदर लागतात हो की नाही? मग. ई, काय चॉईस आहे शैलावांचं. म्हणजे भोपळा आणि वांग्याची भाजी काय आहे? नाही नाही, बटाट्याचीच भजी करायची हा श्री आपल्याला. पण मला आवडतात ना. आता तुम्हाला एकटीला आवडतात म्हणून सगळ्या घरात आलं तर ती भजी खाऊ घालायची का ती भोपळ्याची? अरे पण काय हरकत आहे?
एक मला एक मिनिट मी जातो, तुम्ही काय करायचं ते करा. नाही नाही नाही, नको नको. त्याला शांतता आली हृदयाला तुमच्या भांडण करून? का बोलता हो एवढं? अरे पण तुम्ही मलाच का बोलताय सारखं? तुम्हाला बोललं तर पिंगळीला लावून बोलणार शेजारच्या? जा, मला काय सांगताय? अरे नका नका ना भांडू, कशाला भांडताय? मी करतोय ना भजी. आणि आता पुन्हा भांडलात ना तर मी निघून जाईन कायमचा. जाऊ अच्छा अच्छा बरं ठीक आहे. हो ना? नाही नाही सॉरी. सॉरी म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी सॉरी. हा. तसं नाही बोलायचं मला. घ्या घ्या घ्या, घ्या. हा, घ्या. हा, एकमेकींना बरवा. बरवा. जाऊ मी कायमचा. नाही नाही ठीक आहे. बरोबर. कैसे आलिया? अरे किती मस्त. सुरेख. वांग्याची भजी ना? नाही बटाट्याची भाजी आहे ती. सुरणाची भजी अगं बाई किती छान. आहे ना. आता प्लीज भांडू नका. हा? तुम्हाला हवी तशी चव झाली की नाही? त्याहीपेक्षा चांगली चव मिळाली आहे. हो ना. मी बाकीची भजी सगळी इथे ठेवतो. Yes, हा? ती yes. बाहेर देऊन येतो. हो, हा? हो, हो, हो. आणि भांडू नका. नाही रे शैलावंश, नक्टूसाठी सुरेख मुलगा आहे नाही? अगदी माझ्या मनातलं बोललात तुम्ही. बिचारा नीरज, त्याने खूप मेहनत केली असणार आहे. आणि तू त्यावर पाणी फिरवलं ना? नाही, पण त्याने पत्र का लिहिलं? तुला सरळ सांगितलं का नाही? एक्झॅक्टली, मी पण त्याला तेच म्हंटल. मग काय म्हणाला? हो काय? घ्या मस्त गरमागरम सुरणाची भजी. आहे श्री, अरे थँक्यू. किती करशील? पोट फुटलं आमचं. अहो, घ्या हो. कशी झाली सांगा. वा. नुपूर नाही नाही मला बास हा बास. अरे एवढं तेलकट खाऊन जाड होईन मी. उगाच काळजी करू नकोस. तुला मी डाएट फूड करून देऊ का? काय सांगतोस? मग मला अजून 2 भजी दे. घ्या. पप्पा पप्पा बास हा बास. खाऊ दे ना नकटू. अशी भजी येत नाहीत कुणाला दुसऱ्याला घरात. मला खाऊ देत ना. हळू बोला पप्पा. काका मम्मी आणि काकूनी ऐकलं ना तर सगळं जेवण बंद होईल. अरे म्हणजे काय? मी खरं तेच बोललोय. तू एक काम कर श्री, यातली काही भजी त्यांच्यासाठी ठेव. त्यांनी ती खाऊ देत, मग त्यांना कळेल की त्यांना अशी भजी बनवता येत नाही. मी त्यांच्यासाठी वेगळी करणारच आहे. अशी भजी तुझ्या हॉटेलमध्ये मिळेल ना? अर्थात. काय सांगतोस? मग तर आता ऐकूच दे कुणीही. आम्ही आपल्या हॉटेलमध्ये जाऊन खाऊ. बरं नीरज कुठे आहे? त्याला नको भजी? तो असेल त्याच्या खोलीत. रागावला असेल मी त्याचं पत्र वाचलं नाही म्हणून. पण श्री, सुख आहे हे सुख. लग्नानंतर तुझी बायको ना खूप सुखी असणार आहे. मग करतेस माझ्याशी लग्न? ए बरं ऐक ना, मला ना ती मिरची भाजी पण खूप आवडते रे. प्लीज आणतोस का ती पण तळून? खरंच खूप आवडते. कमाल आहे यार, माझ्या सगळ्या गोष्टी मस्करीतच घेते. प्लीज. थँक्यू श्री, थँक्यू सो मच. काय 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 खाणं पुढे झालं तुमच्या? काय तेच भजी छान झालीत म्हटलं. हा खरंच खूपच छान झालं. अरे तू तिला पत्र दिलेलंस ना, मग काय झालं? ते पत्र तिने वाचलंच नाही. तर जर तिने पत्रच वाचलं नाही तर तिला माझ्या मनातलं काय कळणार आहे? पत्र का नाही वाचलं तिने? एवढं अक्षर घाणेरडं आहे तुझं, तिला कळणार पण नाही. बाबा तसं नाही हो. म्हणजे ते पत्र वाचण्याआधीच ते भिजलं आणि त्याच्या चिंध्या झाल्या, ठेवले तिथे. अरे मग तू तुझ्या तोंडाने सांगायचंस ना. एवढा कसा रे पुचक्या तू? सांगत पण नाही, पत्र पण देत नाही. नीरज तू घाबरतोयस का? म्हणजे नुपूर नकार देईल असं वाटतंय का तुला? तर तसं काही नाही होणार. तू काळजी करू नको, सगळं चांगलं होईल. मला टेन्शन याचं नाहीये की नुपूर मला नकार देईल. मला टेन्शन याचं आहे की आमच्या मैत्रीवर त्याचा काही परिणाम व्हायला नको ग. अरे येड्या, तुझ्या डोक्यावर परिणाम व्हायला लागलाय. तू तू आता काय फार विचार नको करत बसूस. तिला पटकन विचार. जा चल. मी काय म्हणते, कुणाला तरी सांगूया का तुझ्या ऐवजी विचारायला? हा ही आयडिया चांगली आहे. हा मी जाऊन बोलतो. बाबा
तुम्ही काही बोलणार नाहीत. अरे मग माझ्याशिवाय कोण जाणार आहे? यश अरे काय माणूस निवडला यांनी. अरे त्याचं स्वतःचं धड काय घडत नाही, त्याला कुठे सांगतोय? तो तिला न सांगता सगळ्यांना सांगत बसेल. चल तो नको, चल. मी काय म्हणते, आपण श्रीला सांगूया, तो करेल मदत तुला. श्रीला हा त्याला जमेल, तो हुशार आहे. ए याला नाही जमायचं. आणि नीरज नंतर नुपूर जास्त कोणाशी बोलत असेल ना तर तो श्रीच आहे. तो विचारेल तुझ्याबद्दल. हा श्री करेक्ट आहे. मी बोलतो त्याच्याशी. हा बोल. श्री नुपूर चला निघतो. अरे थांब ना, लगेच काय निघतोयस? अगं उशीरही झालाय आणि उद्या सकाळी हॉटेलसाठी एक जागा बघायला जायचं आहे. बरं ठीक आहे, उद्याचं काम झाल्यानंतर फोन कर. नक्की श्री थँक्यू हा, भजी अप्रतिम झाले होते. या. थँक्स काय म्हणताय? तुम्ही जसं मला आपलं समजता ना तसं मी तुम्हाला आपलं समजतो. ठीक आहे, मग आपलेपणाने आधीच सांगून ठेवतो, अशी भजी रोज खायला मिळायला पाहिजे. काय सूर्या? हो 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 हो. बरं ठीक आहे, काम कर मग श्री, तू रोज येत जा भाजी करायला, जमेल? हो किंवा आम्ही असं करतो, मी तुला शिकवून ठेवतो, म्हणजे मी नसेल तेव्हा तुला त्यांना देता येईल. हा? चालेल. येऊ. अरे श्री निघालास? हो उद्या सकाळी जरा एक काम आहे. भजी शिल्लक ठेवली आमच्यासाठी का संपवली सगळ्यांनी? अरे अशी कशी संपवणार आहे? थांबा. लता काकू कमिंग. येस. मी निघालोय. बाकी सगळ्यांना भजी द्याल? रेस्ट कर. बाय श्री. बाय. ये उद्या पण, आम्ही वाट बघतोय. नक्की. त्याला काही जमेल असं वाटत नाही. भाऊजी थांबा, सगळं चांगलं होईल. नीरज जा ना, त्याच्याशी बोल. अरे हीच खरी वेळ आहे. मी आता कुठे, उद्या बोलेन मी त्याच्याशी. मी जाऊ का तू जातो? बाय बाय. काय तुझ्याबद्दल सांग जरा. काय कसे भेटलात, कसे तू आणि अर्चू? अरे काय झालं? नथिंग. ते खूप जुनं झालं रे आता. अच्छा, म्हणजे आता आयुष्यात कोणतरी नवीन आहे. नाही अरे मजा करतोय. इट्स ओके. मग केव्हा निघालास अमेरिकेला? आत्ताच की लग्न करून निघणार? तू माझ्याबद्दलच काय विचारतोय? तुझ्याबद्दल पण सांग ना काहीतरी. म्हणजे आता याच्या पुढे कसं काय? पुढे पुढे बघूया कसं काय होतंय. गुड. नीरज, हीच करेक्ट वेळ आहे. सांगून टाक सगळं. हे बघ, आज जर तू बोलू शकला नाहीस ना तर काही होणार नाहीये तुझं. बोल यार, प्लीज प्लीज बोल. अरे काय कसला विचार कसला करतोयस? ऍक्च्युली श्री, मला तुझ्याशी एक इम्पॉर्टंट गोष्ट बोलायची. अँड आय नो की हे फक्त तूच करू शकतोस माझ्यासाठी. ऍक्च्युली मलाही तुझ्याशी बोलायचंय महत्वाचं. रिअली? हो. तू बोल आधी. म्हणजे हे खरं तर कसं तुला सांगू मला कळत नव्हतं, पण आता सगळा धीर एकवटून तुला सांगून टाकतो. आणि मला असं वाटतंय की हे काम तूच करू शकशील. अरे पण काय काम आहे ते सांगशील तर आधी. मला नुपूर आवडते. मला नुपूर आवडते. मला नुपूर आवडते. मला नुपूर आवडते. मला अरे आणि तुला माहितीये ना, मला मला नुपूर कॉलेजमध्ये असल्यापासून आवडते. माझं प्रेम आहे तिच्यावर. आणि हे सगळं मी जर आत्ता जाऊन तिला सांगितलं ना तर तिचा विश्वास नाही बसणार. तिला वाटेल मी मस्करी करतो. पण तू करू शकतोस ना हे. तू माझ्या वतीनं तिला सांगू शकशील ना? हा नीरज? अरे यार, तू भाऊ आहेस तिचा. तू मित्र आहेस तुमची. ऐक ना. तू मित्र आहेस ना, तुमची खूप छान मैत्री आहे. प्लीज मला मदत कर. प्लीज यू मला प्लीज मदत कर. मी तिला आता काही कमी नाही पडू देणार. मी तिला दुःख नाही होणार कुठलंही. तिला जगातलं सगळं सुख देईन मी तिला काही कमी नाही पडू देणार. मला आता कळलंय मी नुपूरशिवाय नाही जगू शकत. प्लीज मला करशील ना मदत? अरे मी हसायला सुद्धा तिच्यामुळे शिकलो पुन्हा. दुबईत होतो ना तेव्हा हसणं काय असतं हेच विसरलो होतो.
तुला तुला परीक्षा घ्यायची का माझी? तू परीक्षा घे. हा, तुला वेळ हवाय का? तू वेळ घे. मी आता तसा पूर्वीसारखा नाही वागत. तू 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 विचार कर आणि मग मला सांग. हा, मी उद्या भेटतो. ओके? थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. चल येतो. बाय. मला नुपूर आवडते. मला नुपूर आवडते. मला नुपूर आवडते. मला नुपूर आवडते. मला